एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने एकमेकांकडून पैशाची देवाणघेवाण केली आणि ते पैसे जर वेळेत दिले नाही तर त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कलमं लागू शकतात आणि ती केस कशा प्रकारे चालू शकते? पहिली गोष्ट अशी आहे की मैत्री आली तर तिथं रायटिंग किंवा लिखाण येत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की दे नाही यार मी देतो तुला नंतर येतो. मग अशा कंडिशन मध्ये पहिल्यांदा आपले जेव्हा पैसे यायचे असेल आणि तो देत नाहीये, आज देतो उद्या देतो, कला आबा तो टाळमटाळ करू लागला की मग काय करायचं, बरेच जण काय करतात व्हॉइस रेकॉर्डिंग करतात. त्या व्हॉइस रेकॉर्डिंगला काही किंमत नाही. जज काय असं कानात बोळे घालून हा बोल हॅलो काय बोलतो आगलं असं होत नाही. किंवा वकील हे पण म्हणू शकतात मी तुमची मिमिक्री मी दुसऱ्याकडून करून घेऊ शकतो की एक टॉक वाले माझ्याशी बोलतायत. तर अशा वेळेस काय करायचं, त्याला चॅटिंग करायची, त्याला लेखी बोलायचं. व्हॉट्सअप प्रूफ महत्वाचा? हो, तो सगळ्यात महत्वाचा प्रूफ आहे आजच्या काळात. याशिवाय आपण त्याला मेल करू शकतो, देणं यार माझे पैसे नाही का मेल करू शकतात. म्हणजे हे छोटेसे पुरावे बनवायचे.